म्हणजे ज्या जागेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, ती जागा, त्यातले सगळे व्यवहार हे संशयास्पद आहेत. आता या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत, ते वेगवेगळ्या पार्थ पवारांशी संबंधित कंपन्यांमध्ये पण दिसून येतात. त्याचे पुरावे इथे आहेत. नमस्कार. पहिल्यांदा सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा. मागच्या वेळेस ज्यावेळेला मुंढवा प्रकरण घडलं, त्यावेळेला आम्ही काही मागण्या केल्या होत्या, की या प्रकरणामध्ये एकच विषय नाही तर अनेक विषय असतील, त्याची चौकशी करावी. परंतु बहुतेक ज्या चौकशी यंत्रणा आहेत, त्यांना करायची इच्छा नाही किंवा अन्य कारणाने त्यांना काही गोष्टी सापडल्या नाहीत. परंतु अनेक गोष्टी या वेबसाईटवर पब्लिक डोमेनमध्ये आहेत. काल परवा किंवा एक प्रेस कॉन्फरन्स झाली. शिवाजीनगरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली. ती प्रेस कॉन्फरन्स ज्या जागेमध्ये झाली, ती जागा, ती बिल्डिंग या संबंधीचा आजचा विषय आहे. हा जो प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाच्या वेबसाईटवर म्हणजे महारेराच्या वेबसाईटवर तुम्ही आत्ता जरी चेक केलं तरी एक गोष्ट त्याच्यामध्ये आवर्जून दिसते, ती म्हणजे या प्रकल्पामध्ये कुठलाही करार करण्यास वगैरे बंदी केलेली आहे आणि हा प्रकल्प स्थगित ठेवलेला आहे. त्यांचं अकाउंट आहे ते हे सीज केलेलं आहे. मुद्दा तेवढ्यापुरता नाही आहे. हा मुद्दा खूप पूर्वीपासून जातो. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज असोसिएशन नावाची एक सामाजिक संस्था आहे. तिची जागा शिवाजीनगरला आहे, ज्याच्यावर म्हणजे त्याच्यातला काही भाग म्हणजे अर्धा भाग हा नंतर कल्पवृक्ष प्लांटेशन नावाच्या कंपनीने घेतला. आता या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत, ते वेगवेगळ्या पार्थ पवारांशी संबंधित कंपन्यांमध्ये पण दिसून येतात. त्याचे पुरावे इथे आहेत. कुठल्याही संस्थेची जागा जर द्यायची झाली तर त्याला चॅरिटी कमिशनरचा परवानगी लागते. तशी परवानगी घेण्यात आली, परंतु ती परवानगी ही फक्त लीजसाठी होती. 60 वर्षासाठी ती परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी टेंडर काढल्याचं भासवण्यात आलं. त्यासाठीच्या ज्या 3 कंपन्या होत्या, म्हणजे दौंड शुगर असेल, जय इन्फोटेक असेल आणि आणखी एक कल्पवृक्ष प्लांटेशन, ह्या कंपन्यामधले सगळे डायरेक्टर जवळपास येणे प्रकारे सेमच आहे. म्हणजे टेंडरमधला घोटाळा आपण क्षणभर सोडून देऊ. परंतु चॅरिटी कमिशनरची परवानगी नसतानाही, चॅरिटी कमिशनरची परवानगी फक्त लीजवर देण्याची असतानाही नंतर या कंपनीने त्यातील काही जागा, म्हणजे बरेच व्यवहार केले, त्यातील काही जागा ही चक्क विकलेली आहे आणि ही फसवणूक या सदरामध्ये मोडते. इतकंच नाही, तर ही जी कल्पतरू प्लांटेशन नावाची कंपनी आहे, या कंपनीच्या या आणि अनेक अशा कंपन्यांची फॉरेस्टची जागा ही राज्य शासनाने ताब्यात घेतली होती. त्याच्या विरोधात ते लोक कोर्टामध्ये गेले. हायकोर्टात त्यांच्या विरोधात निकाल लागला. नंतर ते सुप्रीम कोर्टात गेले आणि 7 नोव्हेंबरला त्यांच्या बाजूने निकाल लागला. म्हणजे ज्या जागेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, ती जागा, त्यातले सगळे व्यवहार हे संशयास्पद आहेत. इतकंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा जागेमध्ये त्यांच्या पक्षाचं ऑफिस आहे, ज्याच्यामध्ये त्या संस्थेने स्वतः राज्य शासनाच्या विरोधामध्ये लढा दिलेला आहे. मग ते पुढे का जिंकले वगैरे हा आणखी प्रश्न उपस्थित करता येईल, परंतु तो आत्ताचा मुद्दा नाही. तर सर्व शासकीय तरतुदी, त्या तरतुदींचा भंग करून महारेराची ऑर्डर असताना तिथं राष्ट्रवादीचं ऑफिस चालू आहे, तिथल्या जागा विकल्या गेलेल्या आहेत. चॅरिटी कमिशनरच्या आदेशाचा भंग झालेला आहे. हा झाला एक भाग. याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की हे जर एवढं मोठं गाठोडं आहे, ते मी सगळ्यांना पाठवणार आहे. याच्यामध्ये या सगळ्या कंपन्या एकमेकांशी कशा रिलेटेड आहेत. म्हणजे ज्या वेळेला आम्ही आरोप केला होता की मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये शीतल तेजवानी आणि पार्थ पवारांना एक हे पॉवर ऑफ अटर्नी दिली होती, त्याच्याच जो साक्षीदार होता तो इथेही सगळे व्यवहार करण्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी होल्डर आहे. म्हणजे याच्यातली माणसं वेगळी नाही.
आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या मुंढवा प्रकरणामध्ये आम्ही आरोप केले त्याच्यावर अजूनही कुठलं काही पुढं आलेलं नाही. त्यातच आता पुन्हा हे प्रकरण आलं आहे आणि याच्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशनची गरज नाही. ही कागदपत्रं जशी मला ऑनलाईन अवेलेबल आहेत तशी तुम्हाला सर्वांना अवेलेबल आहेत. मग ही तपास यंत्रणांना किंवा आणखी कुणाला का सापडत नाहीत हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये कारवाई कोण करेल आम्ही मागणी करू, परंतु याच्यामध्ये भारतीय जनता पक्षसुद्धा सामील आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आता गेले काही 2 दिवस त्या पक्षाचे अध्यक्ष आणि इतर लोक म्हणत आहेत की आम्ही काही बोललो तर अजित पवारांना अडचणीचं होईल. अडचणीचं होईल हे माहिती असताना जर बाहेरचा एखादी सामान्य व्यक्ती हे सगळे कागदपत्र काढून देते तर ज्या पक्षावर राज्याचं हित जोपासण्याची जबाबदारी आहे ते मात्र याच्या बाबतीत काही करायला तयार नाही. आणि ह्याचे पुरावे हे सगळे ऑथेंटिक राज्य शासनाच्या वेबसाईटवरचे महारेराच्या वेबसाईटवरचे कागदपत्र आहेत. आणि मी जे म्हटलं त्या प्रकल्पाचं नाव त्याचा नंबर आहे P521-0014494. हा तुम्ही रेराच्या वेबसाईटवर टाकून बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या प्रकल्पावर कुठलाही करार करायला बंदी आहे असं स्पष्ट लिहिलेलं आहे. असं असतानाही राष्ट्रवादीचं ऑफिस तिथं कसं आलं वगैरे हा एक मुद्दा आहेच, परंतु शासनाची सगळी फसवणूक झालेली आहे. त्याच्या बाबतीत कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे. ही जागा नक्की कोणाची होती